साठी ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं त्या वीरांना मी अभिवादन करतो। आपल्या सैन्य दलांनी, निमलष्करी दलांनी, पोलिसांनी, नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली। त्या सैनिकांना, भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी वंदन करतो, त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। आपल्यातली काही मुलं मी नासाला पाठवली। पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोरगरिबांची मेरिटची मुलं नासाला गेलीत, अमेरिकेला। नासा त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते। एवढे सगळे सांगायचं, चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा। म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार? एक चाललंय ना काम। आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय। काय तुझ्या आहे, त्याचा सत्कार करू यांड्रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो। काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती, त्याच्यात सगळं वाटोळ होते। मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरांना पकडा। शपथ लेंगे? अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना। उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूँ। नुसतं राजकारण करून चालत नाही, नाहीतर उगीच राजकारण करायचं। आज सुनील माने असं काय बोलला आणि अजित पवार तसं काय बोलला, आणि मकरदाबा अजितकडे असं काय करतो आणि ते बाळासाहेब सोळच असं काय? अरे त्यांना काय बोलायचं ते बोलते ना। आपल्या रानातलं गाजर गवत तरी काढा, त्याच्या ते पहिलं ते रान स्वच्छ करा, तिथलं पहिलं पीक बघा। तुमची पिकं चांगली असतील तर प्रपंचावरून मुलाबाळा चांगली चालतील। या सगळ्या गोष्टीचा बाबांनो विचार करा। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्याला त्या रस्त्याने जायचंय। मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं। मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेटाचा तुरा खोचा। आता मला काही डोळे असे आहेत, माझ्या पेटाचं फोन काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही। मग मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो, मला तर काही कळत नाही। फार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की एक आरसा असावा।